हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. 10वी पासवर सरकारी परमनंट भरती निघालेली आहे. 2025ची ही लेटेस्ट भरती असणार आहे. 1124 जागा असणार आहे आणि वेतन बघा किमान 21,700 ते कमाल 69,100 पर्यंत असणार आहे. पात्रता बघा फक्त 10वी पास असायला हवं आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स इथून ही वेकन्सी आलेली आहे. ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिसेस इन CISF, कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर अशी ही वेकन्सी असणार आहे. बघा एलिजिबल कोण असणार आहे? मेल इंडियन सिटीजन, म्हणजे ही फक्त मेलसाठी ही वेकन्सी असणार आहे. पोस्ट टेम्पररी असणार आहे. कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर. ठीक आहे. पे लेवल 3 असणार आहे. पे मॅट्रिक्स बघू शकता 21,000 ते 69,000पर्यंत. आणि डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन सिस्टीम नोन ॲज नॅशनल पेन्शन सिस्टीम. ठीक आहे. ही तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आफ्टर 1 जानेवारी 2004. ठीक आहे. त्यानंतर एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे तुम्हाला कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर कॉन्स्टेबल DCPOसाठी. आणि फर्स्ट आणि सेकंड प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला. फर्स्ट आणि सेकंड प्रेफरन्स. ठीक आहे. पहिले तुम्ही कॉन्स्टेबल ड्रायव्हरला देता किंवा कॉन्स्टेबल DCPOला देतात, त्या तुमच्या चॉईसवर आहे. ठीक आहे. ऑनलाईन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे तर तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट घेणार आहे, तुमचं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट घेणार आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन पाहणार आहे ते, आणि ट्रेड टेस्ट घेणार आहे, रिटर्न एक्झामिनेशन घेणार आहे, मेडिकल एक्झाम घेणार आहे. ठीक आहे. रिटर्न एक्झाम OMR शीट किंवा कम्प्युटर टेस्ट घेतील. ठीक आहे. इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये घेऊ शकता ते. त्यानंतर आपण बघू शकतो फायनल रिझल्ट ते देणार आहे तुम्हाला. ह्याच्यानंतर ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो वेकन्सीज इथे दिलेल्या आहे. बघा डायरेक्ट वेकन्सी असणार आहे ही. तुम्ही पाहू शकता. अनरिझर्वसाठी कॉन्स्टेबल ड्रायव्हर डायरेक्ट 344 जागा आहे अनरिझर्वसाठी. 126 SCसाठी, 63 STसाठी, 228 OBCसाठी, EWSसाठी 84 आणि टोटल बघू शकता 845 वेकन्सी. ESM 85. कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर दॅट इज ड्रायव्हर फॉर फायर सर्व्हिसेस बघा 116 अनरिझर्व आहे. 41 SC, ST 20, 75 OBC, 27 EWS आणि 279 टोटल आहे. 28 ESM सॉरी. तर अशा टोटल 1000पेक्षा जास्ती जागा असणार आहे. बघा इथे दिलेलं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, त्या तुम्ही वाचू शकता. एज क्रायटेरिया बघा 21 ते 27 वयवर्ष असलं पाहिजे. अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन दिलेलं आहे बघा कॅटेगरी वाईज, ते तुम्ही वाचू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे 10वी पास किंवा मॅट्रिक्युलेशन, म्हणजे एकच 10वी पास असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, हेवी मोटर व्हेकल और ट्रान्सपोर्ट व्हेकल, लाईट मोटर व्हेकल, मोटरसायकल विथ गिअर, याचं तुमच्याकडे प्रॉपर ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे. एक्सपिरियन्स पण असला पाहिजे 3 वर्षाचा. हेवी मोटर व्हेकल ट्रान्सपोर्ट, लाईट मोटर व्हेकल अँड मोटरसायकल विथ गिअर. त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड्स इथे दिलेला, हाईट वेट वगैरे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड्स इथे दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. दृष्टी कशी असली पाहिजे ते पण इथे दिलेलं आहे बघा. त्यानंतर टॅटू बघा. टॅटू तुमचे पहिल्यांदा असलेच म्हणजे असायलाच नको, आणि जर असले तर मग म्हणजे त्या काय कंटेंट लिहिलेलं आहे ते तपासणार आहे आणि बघणार आहे की कुठे तुम्ही टॅटू काढलेला आहे. ठीक आहे. तर त्याचे पण इथे क्रायटेरिया दिलेला आहे, ते तुम्ही वाचू शकतात. एज बघा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा. मॅट्रिक्युलेशन, फर्स्ट क्लास सर्टिफिकेट ऑफ इक्विव्हॅलंट एअरफोर्स अँड नेव्ही. कॅरेक्टर डिस्चार्ज बघा.
कॅरेक्टर सर्टिफिकेट पण तुम्हाला द्यावं लागणार आहे, मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय, तर अप्लाय कसं करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि एनेक्शर 1 आणि 2 वाचायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही रिक्रुटमेंटचे सेक्टर्स दिलेले आहे, नॉर्दर्न सेक्टर, NCR सेक्टर, वेस्टर्न सेक्टर. वेस्टर्नमध्ये महाराष्ट्र येतो आहे. ठीक आहे. मुंबई, खारघर. ठीक आहे. इथे दिलेला आहे ॲड्रेस. असे सेक्टर्स आहे इथे. फोटोग्राफ कसा अपलोड करायचा, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स कशा अपलोड करायचा, किती साईज असली पाहिजे, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फी 100 रुपये असणार आहे. अनरिझर्व EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी, आणि SC ST ESM एलिजिबल रिझर्वेशन दे आर एक्झम्प्टेड, म्हणजे फी नसणार आहे या कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर 4 मार्चपर्यंत तुम्ही फी भरू शकतात. ठीक आहे. अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. बघा, मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट कवर केलेले आहे. बाकी इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता. इथे सगळं व्यवस्थित मोठी ॲडव्हर्टिजमेंट अगदी डिटेलमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑफिशियल वेबसाईट पण व्हिजिट करू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.